ठीक आहे. आता आपण गुगल फॉर्म क्रिएशन बघतोय. तर त्याच्यासाठी आपल्याला गुगल ओपन करायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे फॉर्म्स, गुगल फॉर्म्स. सर्च केलं की ही जी पहिली वेबसाईट येते docsgoogle.com, गुगल फॉर्म साइन इन, ही वेबसाईट ओपन करून इथून आपण फॉर्म्स क्रिएट करू शकतो. आता इथे बघा, आपले आधी बनवलेले जर फॉर्म बघायचे असेल तर काल जसं सांगितलं आपल्याला डेस्कटॉप साईट बघावी लागणार आहे. डेस्कटॉप साईटमध्ये आपल्याला आपण बनवलेले फॉर्म्स दिसतील. तर काल जे फॉर्म बनवलेले होते, जनरल फॉर्म नाही आहे, आपण नाव दिलं होतं त्याला आणि सगळ्यांनी ते फॉर्म भरलेले देखील होते. तर आपण बघूया, कस्टमर इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट. हा बघा, हा फॉर्म आहे, हा जो आपण काल बनवला होता आणि त्याचे रिस्पॉन्सेस आपल्याला दिसत आहेत. आपण समरी बघू शकतो, क्वेश्चन वाईज आन्सर बघू शकतो किंवा आपण 1 बाय 1 पण बघू शकतो, प्रत्येकीचं काय रिप्लाय आहे. अशा प्रकारे आपण हे रिप्लाय बघू शकतो आहे. ओके. तर हे झालं, आपण सेव्ह केलेले कसे ओपन करायचे आहेत. आता आपण इथूनच नवीन पण बनवू शकतो किंवा जे पहिल्यांदा ट्राय करतायत त्यांनी डेस्कटॉप साईटमधून बाहेर यायचं आहे आणि इथे तुम्हाला नवीन बनवण्यासाठी पुन्हा एक अनटायटल्ड फॉर्म मिळणार आहे. आता मी हे बंद करते आणि पुन्हा ही वेबसाईट ओपन करते. सो मला आता इथे नवीन फॉर्म बनवण्यासाठी मिळणार आहे. तर काल आपण जसं सांगितलेलं, तुम्ही इथे फॉर्मचं नाव देऊ शकता, क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर शॉर्ट आन्सरमध्ये घ्यायचे की तुम्हाला मल्टिपल चॉईस घ्यायचे, ते आपण ॲड करू शकतो. ते खाली जे बटन दिसत आहेत इथे प्लस करून आपण आणखी क्वेश्चन्स ॲड करू शकतो. आणि आपण फॉर्म पूर्ण झाल्यानंतर इथे जे बटन दिसते, मगाशी आपण सेंडसाठी जे ईमेल सेंडसाठी अशाच प्रकारचं बटन होतं, तशाच प्रकारचे इथे बटन दिसत आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला पब्लिश फॉर्म हा ऑप्शन दिसतो आहे. तुमचा फॉर्म बनवून पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पब्लिश करायचं आहे. पब्लिश केल्यानंतरच त्याची लिंक दिसते आपल्याला आणि ती लिंक कॉपी करून तुम्ही शेअर करू शकता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, जेणेकरून लोक ती लिंक ॲक्सेस करून तुमचं फॉर्म सबमिट करतील आणि त्यांचा डेटा तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे गुगल फॉर्म क्रिएट करू शकतो आणि रिस्पॉन्स आपण चेक करू शकतो आहे.